मित्रांनो जी खाली व्हिडिओ दिसतोय ती व्हिडिओ आहे मोशीमध्ये. तो व्हिडिओ पहा तुम्ही पहिल्यांदा. आभार मानतो. आणि आज मला म्हणजे बळजुबरीने घराच्या बाहेर काढलेलं आहे. शेजारी घरामध्ये सगळं मटेरियल तसंच आहे. माझ्या 14-15 गाय मी आता सोडून जातोय. हे पोलीस प्रोटेक्शन असेल किंवा हे जे कोण असतील प्रशासकीय, यांनी आज बसून यांची जबाबदारी घ्यायची. उद्या काही जरी प्रॉब्लेम आला तरी मी त्यांना जबाबदारी त्यांच्या वाचल्यामुळं ती जबाबदारी त्यांनी स्वीकारायची. मी इथून आता कुठलं सामान येणार नाही, काय नाही. मी आता हाय असं घर सोडून चाललोय. जबरदस्ती केल्यामुळं मला कुठलाही पर्याय राहिलेला नाहीये. मी आता चाललोय. लोक कशी पूर्वीची जी म्हण होती की बाबा आम्ही काय खिंडी खाली जायचं का, तर आता आम्ही आता या खिंडीच्या दिशेने आता रवाना होतोय. तर सगळ्यांना बाय बाय, टाटा. हे जे आहे ते एक शेतकऱ्याच्या शेतातील घर आहे, पण फक्त ते घरच नाही आहे तर त्याचं स्वप्न होता. त्या स्वप्नावर त्यांनी बुलडोजर चढवले आणि त्याच्या घर पाडण्यामागे कुठलेही 1 रुपयाचा मोबदला दिली नाही आणि त्याला कुठलीही राहण्याची सोयीसुद्धा करून दिली नाही आणि त्याची एवढे सोन्यासारखी घर त्यांनी पाडून टाकली. प्रशासकीय पोलिसांची सपोर्ट घेऊन ते घर त्यांनी बुलडोजर चढवले. मला म्हणायचं आहे आपलं देश हे अशा गोष्टीमुळे एक दिवस नक्कीच हुकुमशाहीच्या दिशेने जाणार आहे.